अस्सलाम दोस्तों, वेलकम टू अजमीना डायरीज. कसे आहात आपण सगळे? आजचा आमचा पॉडकास्ट मी मराठीत शूट करणार आहे. मी थोडी नर्वस आहे. आजची आमची गेस्ट आहे आर्या शेटे. मराठी इन्फ्लुएन्सर आहे आणि आय होप सो तुम्ही सगळे मजेत असाल. खूप ज़्यादा नर्वस आहे आर्या. पण आफ्टर सो लॉंग टाइम मी मराठीत जास्त बोलणार आहे. मराठीत मी बोलते पण असं कंटिन्यू ओके पण ब्लॉग वगैरे. तर आजचा आमचा पॉडकास्ट आम्ही सुरू करूया. तर आर्या एक मराठी इन्फ्लुएन्सर आहे. तर आर्या, तू आपल्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं इंट्रोडक्शन दे, आपल्याबद्दल सांग. नमस्कार मंडळींनो. ते ही तर टॅगलाईन आहे माझी कायमची. पण माझं नाव आर्या प्रकाश शेटे आणि मी इंस्टाग्रामवरती वर्क करते. इन्फ्लुएन्सर नाही म्हणणार मी स्वतःला, पण मी वर्क ह्यासाठी करते की समाजात चांगल्या गोष्टी व्हाव्यात, बिझनेसेस पुढे जावेत रत्नागिरीतले. सो हां, तुमची मैत्रीणच समजा. मी तुझे व्हिडिओज खूप वेळापासून बघते. खूप मजेशीर असतात, खूप इंटरेस्टिंग असतात. जसं सगळेच व्हिडिओ म्हणजे तू आता मी कसं तुला सांगू, सगळे व्हिडिओज शूट करतेस तेव्हा एकदम प्रॉपर शूट करतेस. तर हा तुझा प्रवास शूट करण्याचा म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मीडियावर जो तुझा प्रवास आहे तो कधीपासून तुझा सुरू केला आहेस तू? ओके, आता इंस्टाग्राम म्हणाल ना, तर इंस्टाग्राम मी 11th पासून यूज करते. तर त्यावेळेला फॉलोअर्स होते, म्हणजे चांगले होते. पण एक असतं ना, घरी माहिती नाही आहे इंस्टाग्राम अकाउंट आहे, तो सीन होता. आणि 12th होती त्याच्यानंतर. तर ना मी म्हटलं बाबा जाऊ दे, आता आपण डिलीट करूया, सोडून द्या विषय. तर त्यावेळेला समथिंग 10K वगैरे क्रॉस झालं होतं. हा 2018ला. तेव्हा पण व्हिडिओ बनवायस? नाही, तेव्हा मी ना फक्त पोस्ट करायची. पोस्ट आणि तेव्हा रील्स हा ऑप्शनच नव्हता. रील्स आपल्याला टिकटॉक नंतर आल्या, 2020 नंतर आल्या. तर त्यावेळेला फक्त पोस्टच असायचे. आणि IGTV एक ऑप्शन होता, IGTV होता. तर IGTV वरती ना आम्ही क्लासमध्ये काही ना काहीतरी टाइमपास करायचो, उगाचचे व्हिडिओज टाकायचो आणि ते फॉलोअर्स गेन झाले होते. तर तिथे सगळे नव्हतं. म्हणजे एक असतं ना की मी आता स्वतः आर्टिस्ट आहे, नाटक आर्टिस्ट आहे, आणि आम्हाला असं असतं की आम्हाला लोकांनी बघितलं पाहिजे. आम्ही अटेन्शन सिकर असतो. आम्हाला टाळ्या बिळ्या असं गोष्टी पाहिजे असतात. तर तेव्हा कसं बाबा आपण हे वर्क करतोय, आपण इथे शो केला, हे केलं ते केलं, ते सगळे अपडेट्स कंटिन्यू जात असायचे. तर मग लोक ते बघायचे. पण तेव्हा इंस्टाग्राम ही अशी गोष्ट नव्हती की बाबा तिथून काहीतरी इन्कम असेल किंवा आपण इन्फ्लुएन्स, काहीच नव्हतं. आता स्टार्ट झालं. हा, कारण तेव्हा टीव्हीज ऍड्स वगैरे ते गोष्टी चालायच्या. तर मग तेव्हा टाइमपास मध्येच झालेलं. त्याच्यानंतर मी दुसरं अकाउंट म्हणजे आर्या शेटे, माझं ऍक्च्युअल अकाउंट माय स्टोरीज डिम्पल्स आहे. ते माझं पर्सनल आयडी आहे. तर त्याच्यावरनं मी सगळ्यांना फॉलो करते. म्हणजे जे माझे ओळखीचे लोक आहेत, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, तर ते तिकडे फॉलोला असतात. आणि इथे मी फॉलोईंग माझी 0 आहे. आता एक आहे रेट्रोबेला म्हणून, ते माझं स्वतःचं पेज आहे. ऍक्च्युअली तो बिझनेस रन करायचा आहे. सो ते कमिंग सून आहे. सो मी आर्या एक बिझनेस वुमन पण आहे. मी बघितलेले तिचे रील्स आणि तिचं कार्ट आहे म्हणजे ते मजगाव रोड तिथे, तर ते पण ती करते. म्हणजे हिचं खूप चांगलं एक आहे बिझनेस वुमन, म्हणजे व्हिडिओज बनवणं, सगळं काही आहे, सगळं ऑल इन वन. आज मला तुमचा प्लॅटफॉर्म मिळाला ना, तर मी आज नक्कीच रेट्रोबेलाची कन्सेप्ट काय आहे हे इथे, म्हणजे मी करणार नव्हते आधी रिव्हील, बट दिस विल बी ओके. सो मी आज इथे ते रिव्हील करते. ओके, हे पण नंतर रिव्हील करूया. स्टे ट्यून, म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. खूप काही इंटरेस्टिंग आहे. सो आपण आता प्रश्नावरती येऊया की हा आर्या शेटेचा प्रवास, 12th प्रवास कुठे सुरू झाला. तर 2022 मध्ये ना माय स्टोरीज डिम्पल्स होतं, पण ते ना मी असं सगळेजण ऍड आहेत, तर म्हटलं असं ना फेक आयडी तयार करूया. मेरे मन में आ गया भाई, मेरे को करना है. असंच टाइमपास करते मी. आणि ना चुकून द्या, ऍक्च्युली ते मुद्दामून केलं गेलं होतं, तर मी ते केलं. आणि मी त्याचं ना सगळे जे फोटोज वगैरे टाकले होते ते युजली शोजसाठी मी सातारा, सांगली, नागपूर वगैरे ऑर्केस्ट्रासाठी जात असायचे. तर ना मी काय केलं, तिथले म्हणजे आता तिकडे फोटो काढला तर तो लोकेशन टाकायचे. आणि आय डोंट नो, आणि त्यावेळेला अल्गोरिदम असा होता की लोकेशन्स, हॅशटॅग्स वरून वगैरे तसे फॉलोअर्स होते. तर ना ते पहिल्या 2 महिन्यात, 2 की 1.5 महिन्यात मी एकदा, म्हणजे मी फॉलोअर्स त्या पेजवरती जायचेच नाही, आयडी प्रोफाईलवरती जायचंच नाही. मी जायचे, मी पोस्ट करायचे
आणि ते पण पोस्ट काय असायचे मध्ये स्नॅपचॅटचे सेल्फीज, तेच उचलायचे आणि तिकडे टाकायचे आणि व्हिडिओज वगैरे काही नाही, ते सेल्फीज टाकायचे, विषय संपवायचे. आणि ना मी अचानक एक दिवस बघितलं, म्हटलं चला बघूया, आता वेळ होता माझ्याकडे आणि मी चेक करते माझ्या प्रोफाईलवरती, माय स्टोरीज वरती काय काय चाललंय. ओके चला 3,500 फॉलोअर्स की 2,000 होते त्यावेळेला, 2,000 फॉलोअर्स झाले आहेत. ओके ठीक आहे, चलो दुसरे जगह जाते, चलो दुसरे घर पे जाके देखते, असं करण्याची इच्छा येते. मग नाही, पण तोपर्यंत काहीच नव्हतं. तोपर्यंत मी असं होतं की चल एक फेक आयडी आहे, त्याच्यावर मी काय करायचं सांगते. मी ना माझ्या मैत्रिणींना, म्हणजे तेव्हा माहिती होतं त्यांना की बाबा माझं ते आयडी आहे, तर त्या काय करायच्या की त्यांचं जे बॉयफ्रेंड्स वगैरे होते ना ते किती लॉयल आहेत, ते किती लॉयल आहेत हे चेक करायला ते आयडी घ्यायच्या आणि त्याच्यावरती चॅटिंग करायच्या. स्कॅम, बिगेस्ट स्कॅम. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला देखते क्या हुआ है, तर मी बघितलं त्याच्यात 10K कम्प्लीट झालेले. तेच मग तू आयडी ते हा. आणि नाही तोपर्यंत पण मी सिरियस नव्हते. अगदी मी तुला सांगू 10K आणि आता मी लास्ट फेब 2024चा फेब की 25चा मे बी 25चा फेब, तेव्हा मी थोडंसं असं सिरियसनेस, सॉरी फेब नाही नोव्हेंबर राईट, तेव्हा मी थोडंसं असं त्या आयडीला सिरियसली घेतलं. तोपर्यंत भाई मी मस्त मजा जाते आणि मस्तपैकी मी रील्स वगैरे टाकते. असंच आपले काही लिपसिंग वगैरे असतात ते टाकायचे किंवा काही ना काहीतरी अनुभव शेअर करत असायचं. पण त्याचं इन्फ्लुएन्सर किंवा असं नव्हतं की बाबा ॲडव्हर्टाईज शूट करायच्यात वगैरे, ह्या गोष्टी कधीच नव्हत्या. आणि इव्हन माझ्याकडे त्या आत्ताही नाही आहेत. आत्ताही पण मी जर प्रमोट करते तर माझ्यासाठी ते हे आहे की मी आपल्या रत्नागिरीतले बिझनेस पुढे जावेत, आपली इकॉनॉमी हँडल व्हावी प्रॉपर आणि ती ग्रो व्हावी, ह्याच्यासाठी मी ते करते. युजली लोक असं बोलतात की हिचं अकाउंट ॲडव्हर्टाईजसाठी बूस्ट होतंय किंवा ॲडव्हर्टाईज हिच्या अकाउंटवरती फक्त ॲडव्हर्टायजेस दिसत आहेत. पण ते का दिसत आहेत ह्याचं पण एक रिझन आहे की माझ्याकडे मला कंटेंट, मी तसं म्हणाल तर मी कधी कंटेंट या विषयात पडलेच नाही. मी केलं ते काय, मी स्वतःचे अनुभव शेअर केले. पब्लिकमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, मुलींना काय प्रॉब्लेम्स येत आहेत, स्त्रियांना काय प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा पुरुषांना सुद्धा काय प्रॉब्लेम्स येत आहेत, मी ह्याच्यावरती सुद्धा बोलत आले. म्हणजे असं कधीच नव्हतं की बाबा फेस टू फेस आता तुम्ही आणि मी एखादा कंटेंट ठरवला, स्क्रिप्टिंग केली आणि त्याच्यावरती बोललो, हा कधी प्रकारच झाला नाही. म्हणजे आजपर्यंत कुठेही स्क्रिप्टिंग ही गोष्ट मी यूजच केली नाही, जरी ते ॲडव्हर्टाईज असते. सो हळूहळू मी ॲडव्हर्टाईजकडे आपोआप कन्वर्ट झालं. मग ते मला समजलंच नाही की कन्वर्ट झालं कधी, कसं झालं की ओळखीचे आता विजन आहे वगैरे लोक आहेत, काय काय जे ब्रँड्स आहेत चांगले रत्नागिरीतले, तर ते लोक असे की नाही तू कर, तू हे कर. अरे बाकीचे लोक आहेत ॲडव्हर्टाईज, नाही तू हे कर, तू केलंस पण मस्त ना. मी त्यांना असं झालं की तू केलंस ना तर जास्त इम्पॅक्ट पडेल. कसं रत्नागिरीतल्या लोकांना माहिती आहे की तू ह्या गोष्टी माहिती आहे, तुला ह्या गोष्टींची कदर आहे. तर मग ते हळूहळू चेंजेस होत गेले. आणि टाइमपास मध्ये एक अकाउंट असं बिल्ड झालं की आता रत्नागिरीच्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या फीडवरती तो एक व्हिडिओ येतो आणि जेव्हा ते मला समोर बघतात तेव्हा एक असतं आर्या शेट्टी, तर मी शॉक जाते. मी लिटरली मी शॉक जाते. कसं मला ते पर्सनली थोडंसं ऑकवर्ड होतं की यार नको यार असं चांगलं आहे ना. नाही असं म्हणजे ठीक आहे. आम्हाला, मी स्वतः एक कलाकार आहे आणि कलाकाराला स्टेजवरती उभं राहून ज्या टाळ्या खाण्यात जी मजा वाटते ना ती सगळ्यांमध्ये. ह्याच्यात पण तुझी खूप मेहनत आहेच ना, शेवटी मेहनत करूनच ते एवढं. मेहनत म्हणू शकतो आपण, पण एवढं काही मोठं नाही करत आहे. एक म्हणजे कसं आहे, मला मी म्हटलं ना की बॅकग्राऊंड माझा आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे मला खूप इझी जातात गोष्टी. म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये मला या गोष्टी खूप इझी जातात की बाबा ॲक्टिंगमध्ये मला रिटेक्स घ्यायची गरज नाही पडत किंवा असं होतं एडिटिंगमध्ये बाबा हे वेगळं कर, हे परत वाक्य त्याला जोड, ह्याची गरज पडत. कारण ते मला माहिती आहे की पटपट होऊन जातं. आपण बाबा कधी तर आम्ही एखादा कंटेंट लोक म्हणजे त्या गोष्टीसाठी दीड महिना वगैरे एका ॲडसाठी घेतात किंवा 1.5 आठवडा घेतात, 1 आठवडा 2 आठवडा घेतात. एखाद्या शूटसाठी जवळजवळ 3-3, 4-4 तास घेतात. आमचे काही शूट्स असे आहेत जे आम्ही गेलो, हे आहे 15 मिनिटं शूट केलं, 5 मिनिटं एडिट केलं, पोस्टेड.
खतम. आणि म्हणजे हे आहेत कारण ऍडव्हर्टाईज मला असं वाटतं की लोकांच्या विश्वासाची गोष्ट आहे. राईट. ते लोक जेव्हा ट्रस्ट करतात त्यावेळेला आपल्याकडे येतात आणि माझ्यासाठी ती गोष्ट खूप महत्वाची आहे कारण लोकांनी खूप ट्रस्ट ठेवलाय माझ्यावरती, प्रचंड ठेवलाय. म्हणजे मी तडकाफडकी बोलते, मी जे मनात येईल ते बोलते, पण ते माहितीये लोकांना असंच पाहिजे ना, असंच पाहिजे, अशीच पर्सनॅलिटी पाहिजे, मनात ठेवायला नाही पाहिजे, जे आहे तोंडावर नाही. मला अनेकदा ना म्हणजे असं वाटतं की बाबा आपण नॉर्मल मुलींसारखं शांत राहूया आणि ना मी 1-2 महिने राहते, 1 महिना राहते आणि काहीतरी कांड होतो. मला एन्व्हायरमेंट राहायला देत नाही शांत. डेस्टिनी अशी बोलते तू बोल तू कर काहीतरी कर, मसाला कर, असं असतं. पण एक आहे की म्हणजे एक मुलगी मला अनेकदा असं पण बोलतात तू मुलगी आहेस, तू काय एवढं कसं काय बोलू शकतेस. तर मला स्वतःला हे वाटतं की बाईच्या शब्दाला धार हवी. राईट. एक्झॅक्टली. बाईच्या शब्दाला धार हवी, नाहीतर आपण संपलो. घरी बसा चुलमुल करा. मी ह्याच्या अगेन्स्ट पण नाही ऍक्च्युली, पण मला एक आहे की प्रत्येक बाई इंडिपेंडेंट असली पाहिजे. एक्झॅक्टली. मी पण ह्या तुझ्या वाक्याने सहमत करते कारण सगळ्या लेडीजने ना इंडिपेंडेंट असायलाच पाहिजे. नाही आता म्हणजे तुमचंच बघा ना, तुम्ही आता 2 मुली सांभाळताय, घर सांभाळताय आणि त्याच्याबरोबर तुमची ही स्वतःची कला तुम्ही जपताय. ते ऍक्च्युली असं काही ना काही मी म्हणते की प्रत्येक घरात कोणी ना कोणीतरी असं काही ना काहीतरी बिझनेस केला. पण लोक ह्याला पण खूप ट्रोलिंग करतात की काय तुम्ही करताय, काय करत नाही. पण ह्यांना खूप, पण आम्ही लोकांची एक गोष्ट आहे म्हणजे ह्याच्यावरती ना दर वेळेला काही ना काहीतरी होतं. आमच्या घरातही मोस्ट ऑफ द टाइम होतं लोक काय बोलतील, लोक पैसे नाही दे जेवायला. आमच्या घरी पण असंच, लोक काय बोलतील. लोक फक्त बोलणार, त्याच्यानंतर ते त्यांच्या घरी जाणार, मस्त जेवणार आणि झोपणार. त्यांना नाही स्वप्न पडत की बाबा आपल्या डोक्यावरती एवढं कर्ज झालंय, आपल्याला एवढा पैसा. एकदा तू हाय प्रोफाईल वर गेलीस मग तेच लोक तुला बोलतील वा काय केलं. अनेक लोक आहेत जे असे येतात त्या, म्हणजे मी एक असे पण फेस बघितलेत आयुष्यात. म्हणजे असं नाहीये की मी आता इंस्टाग्राम वरती दिसते, चांगले कपडे घालतोय किंवा मस्त जगतोय, तर असं नाहीये की हे सगळं आत्ता आलंय, ते आधीपासून होतं. माझं फॅमिली बॅकग्राऊंड एकदम नॉर्मल आहे, मिडल पेक्षा लो फॅमिली मधून मी आलेली आहे. आणि अशी पण वेळ होती आयुष्यात की दुसऱ्यांनी दिलेले कपडे घातलेले, हे केलंय आम्ही सुद्धा आणि त्या ह्याच्यातून गेलोय. म्हणजे असं नाही की मी एखाद्या मोठ्या शाळेत स्ट्रगलनेच लाईफ पुढे ऍक्च्युली. तर त्याच्यामुळे मी असं लोकांचं जास्त मनावरती घेत नाही. तुम्ही ज्या मार्गाने कमवलंय ते तुम्ही कमवताय आणि तुमची मुलं मी त्याच्यानंतर बघते जी आयती बसून खातात, त्याच्यापेक्षा मी बेटर आहे माझी मम्मी कमवत आली, माझे बाबा जोपर्यंत बरे होते तोपर्यंत ते कमवत आले आणि आता माझे हातपाय चालतायत तोपर्यंत मी कमवणार. असं नाही पाहिजे, असं नाहीये की माझ्या आई बाबांच्या पैशावरती जगते. असंच पाहिजे. व्हेरी गुड. आर्या, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुला. तर आता जसे आपण नवीन ट्रेंड्स बघतो, जसे जसे नवीन रील्समध्ये ट्रेंड्स येतात, तर त्या ट्रेंड्स आणि त्या अल्गोरिदम मॅच करायला म्हणजे तुला किती कठीण जातो? ओके, हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऍक्च्युली. की नवीन ट्रेंड्स म्हणजे मी स्वतः पर्सनली जास्त ट्रेंड्स वगैरे फॉलो करत नाही. बिकॉज ऑफ ते ट्रेंड्स मी असं सेव्ह करते आणि मग ते निघून जातात कुठे जातात, मला ते करायला वेळच मिळत नाही. पण अल्गोरिदम ही एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आता हळूहळू होते. पण एक मी हा पण बिलीव्ह करते की अल्गोरिदम आहे, मी नाही म्हणत, पण जर लोक तुम्हाला तेवढं सपोर्ट करत असतील ना तर डझंट मॅटर ऍक्च्युली डझंट मॅटर. बिकॉज ऑफ मी अनेकसे व्हिडिओजमध्ये असं बघितलं की अल्गोरिदम माझा टाइम आलाय संध्याकाळचा, मी सकाळी 7 वाजता पोस्ट केली आहे, मी कधी कधी रात्री 11:30-12 वाजता उठून पोस्ट करते तरी. बिकॉज ऑफ ते लोक आहेत, मला माहिती आहे आपले आई बाबा कसे असतात की आपल्याला माहिती आहे आपल्याला काय जखम झाली किंवा पाणी जरी लागलं, आई झालं, आई आहे, घरचे आहेत, तसंच आहे. हे लोक जास्त म्हणजे फॉलो करतात आपल्याला, म्हणजे ती आपली कम्युनिटी झाली, आपली एक फॅमिली झाली आणि ते लोक सपोर्ट करतात.
ते बघणारच, तू काहीही पोस्ट कर ते बघणारच. म्हणजे एक ना, म्हणजे मी एक बोलू शकते आता की म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की अल्गोरिदम इज फॉर USA वगैरे, इंडियामध्ये ते येतं मेरी बहन आहे यार. बरोबर, ही गोष्ट. आणि मी तर बोलेन इंडियातल्या लोकांनी किंवा कोकणातल्या लोकांनी, मराठी लोकांनी तर हेच केलं पाहिजे, अल्गोरिदमला पाठी काढू शकता का तुम्ही हे करून, की बाबा कुठचाही क्रिएटर आहे त्याला अल्गोरिदमचं असेल बाबा, तुम्ही ते क्रिएट करताना किंवा पोस्ट करताना अल्गोरिदम बघत असतील, पण तुमच्यापर्यंत जेव्हा तो कंटेंट येतो त्यावेळेला त्याला सपोर्ट करा, मग तो कधीही असू दे, कधीही असू, ही गोष्ट करा प्लीज. पण प्लीज बरोबर तू हे बोलतेस ते बरोबर. सपोर्ट करणारी सगळीच माणसं नसतात. काही आपल्याला जसे ट्रोल करतात, नकारात्मक कमेंट्स करतात, मग त्याला तू कसा सामना करतेस? त्याला सामना ऍक्च्युली ना, ते ट्रोल करताना मला करतात आणि मग मी ना त्यांची रील बनवते आणि मग त्यांना ते भारी पडतं. रील मधून आन्सर देते तू? हा, म्हणजे बघ ना, आता कमेंट एवढं टायपिंग करत बसता आणि तेच आपण म्हणजे टायपिंग मध्ये काय होतं की बाबा आपण विचार करतोय, आता हे टाईप करते यार, हे टाईप करते, मग ह्याला हे वाटेल, एक्झॅक्टली राईट. नाही मग परत बॅकस्पेस वाईट वाटेल, रुको जरा सबर करो, कॅमेरा ऑन किया, हा तू हे केलंस, तू का केलंस, बोलत जायचं. कसं समोरचा जर बिना विचार करता काही बोलतोय तर तुम्ही रिप्लाय करताना का विचार करा? एक्झॅक्टली पॉइंट आहे, का विचार. आणि तुम्ही एखाद्या बाईला ही कमेंट करताय, आता तू बोलशील मी मुलगी आहे पण मी बाई आहे बाबा, एखाद्या बाईला तुम्ही ही कमेंट करताय तर तुमचे संस्कार काय, इथपासून सुरुवात होते. आणि मग तुम्ही जर एवढा घाणेरड्या लेवलला येऊन कमेंट करताय तर समोरच्याने घातलेली शिवी ही तुमच्या पोटातून खाली गेली पाहिजे. हो एक्झॅक्टली. मग तुमच्या मनाला ते वाईट वाटलं नाही पाहिजे. जर तुम्ही समोरच्याला बोलताय मग समोरच्याचं बोलणं ऐकून घेण्याची कुवत तुमच्यात असली पाहिजे. आणि हे ट्रोलर्स जे आहेत ना, त्यांचा एक म्हणजे एक मानसिक विचार करतात. आता मी एखाद्या गोष्टीवरती बोलताना मी 4-5 बाजूने विचार करते. ते ट्रोलर्स जे असतात किंवा हे जे लोक असतात तर त्यांचं एक काय ना बघ, रोस्टिंगचे चॅनल्स असतात, त्यांचा तो धंदा आहे, त्यांचा त्याच्यावरती पोटपाणी आहे. आणि जर मला ट्रोल करून तुम्हाला जर त्याचा बिझनेस मिळतोय तर घ्या, इट्स गुड. म्हणजे मी बाई तुमच्या बिझनेसचा रिझन आहे, अजून काय हवं. आणि ट्रोलर्सचं दुसरं मानसिकमुळे तुमचं घर चालतंय, सरळ आहे बाई. मी तर ह्या मानसिकतेने बघते गोष्टींकडे. आणि दुसरं म्हणजे ह्यांची मानसिकता, म्हणजे काय जण असेच कमेंट्स करतात किंवा ट्रोल्स म्हणण्यापेक्षा काही ना काही गोष्टी, कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी काढत असतात. तर त्यांचं एक असतं की ते लोक मेंटली सिक असू शकतात. कारण त्यांना म्हणजे एक असतं बाबा तुझं प्रोफाईल मला दिसतंय, एकसारखं दिसतंय आणि समाव असं होतं, त्यांना समजत नाही ते जेलसीमध्ये कन्वर्ट होत आहेत, पण ते होतात आणि ते त्याच्यामध्ये कमेंट करतात. आता ती कमेंट करतात ते काही त्यांच्या फालतू माइंडसेटने करतात किंवा त्यांचं असं असतं ही बाबा मला कमेंट बॅक करू देत किंवा लोकांनी ही कमेंट बघूच देत. आता हे युजली असतं, एखादी कमेंट करताना लोकांनी कमेंट बघितली बघा हिची कशी वाट लागेल. म्हणजे लोकांचं काय बाबा, तू हे नाही दाखवतेस की हिची कशी वाट लागेल, ही कमेंट बघितल्यावर कशी वाट लागेल. साहजिक आहे, तुझ्या डोक्यात आलं म्हटल्यावरती लोकांच्या पण डोक्यात आलेलं असणार ना, मग त्याच्यासाठी तू कमेंट करायची गरज नाहीये भाई. पण ठीक आहे, त्यांना ते अटेन्शन हवंय. तुला तुझ्या या कमेंट्स मध्ये म्हणजे सर्वात लागलेली, मनाला लागलेली कमेंट असं तुझं आठवण म्हणजे तुला असेल? ओके, सो अनेकदा मी काही माझ्याच लोकांनी केलेल्या कमेंट्स बघितलेल्या आहेत माझ्याच फील्ड मधल्या. आणि त्यांनी मला एक ना म्हणजे एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा होता, त्याच्यावरती आर्या नाव आहे माझं, तर अरे या असं बोलले होते. आणि ना मला ते लागलं असं नाही म्हणता येणार, पण थोडंसं त्या माणसाकडून ते आल्यामुळे मला वाईट वाटलं. बट सेकंड टाइम जेव्हा मी म्हणजे लगेच एक क्विक मुमेंट होता की मी विचार केला की यार ऍक्च्युली म्हणजे भाई सही आहे, म्हणजे ह्याने बोलला, वाईट वाटलं मला, ते संपलं माझ्यातून. भाई ह्याने काय काढलंय यार. म्हणजे एका मोमेंटला मी काहीतरी शोधते की मला ही टॅगलाईन पाहिजे काहीतरी माझ्या नावावरून, आणि त्याच्या त्या कमेंटमुळे मला ती मिळाली. अरे या समथिंग काहीतरी टाकलं होतं, पॉझिटिव्ह घेतलंस त्याला नंतर. हा, कसं माझ्यासाठी तो माणूस फरकच पडत नाही ना, कारण तो मला पोसत नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यातून काय घ्यायचं होतं, त्याने मला दिलेलं नाव ते ऍक्च्युली बेस्ट होतं. आणि मी त्याला नंतर फोन करून लिटरली हे बोलले सुद्धा की वाव, थँक्यू, यू डिड इट राईट, यू डिड इट बेस्ट फॉर मी. तर म्हणजे
त्याला काय वाटलं असेल मला नाही माहिती, मे बी त्याला वाईट सुद्धा वाटलं असावं. पण त्याने पण कमेंट करताना विचार नाही हा म्हणजे आणि त्याने त्याच्यानंतर मला कॉन्टॅक्ट केलं. तो कमेंट करायच्या आधी जर त्याने मला कॉन्टॅक्ट केलं असतं त्या गोष्टी सॉल्व्ह सुद्धा झाल्या असतात. पण त्याने तो चान्स न घेता आधीच त्याने कमेंट्स वगैरे सगळं करून तो मोकळा झाला. सो ह्या गोष्टी कुठेतरी म्हणजे जर तुम्ही नंतर कॉल करणारच आहात ना, मग तुम्ही आधी कॉल करा, आधी सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला नंतर मी जे काही फुटेज पाहिजे तर अगोदरच फोन करून घ्या. तेच ना. आणि मग फुटेजचा कसा विषय होतो, मग फोन केल्यानंतर विषय तिकडेच मिटतो. मग करणार काय पुढे? मग मी थोडी ना त्यांची रील टाकणार आहे किंवा त्यांना कमेंट करणार आहे, त्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे ते रील वरती आधी, मग त्याच्यानंतर त्यांची काही ती अपेक्षा असते. मग बाबा मी का पूर्ण करू जर तुम्ही मला कमेंट्स करताय. सरळ. राईट. सो ट्रोलिंगचा असं आहे, मी ट्रोलिंग जास्त मनावरती घेते. आणि मी तर बोलीन तुला कधी कोणी ट्रोल केलं मनावरती घेऊच नको. कारण हे लोक त्यांना सरळ सांगायचं, बाबा हे बघ माझा 30-40 हजार महिन्याचा खर्च येतो, तू बाबा मला तो पुरव, मी तुझा ट्रोलिंगचा पूर्ण सन्मान करते. राईट, एक्झॅक्टली. माझं पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत मला तुझ्याकडून आता. म्हणजे चांगला म्हणजे ट्रोलिंगवर म्हणजे खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत जे ट्रोलिंगमुळे थोडे म्हणजे डिमोटिवेट होतात. पण नाही करायला पाहिजे कोण. सगळ्यांनाच असं ट्रोलिंग म्हणजे आपण पॉझिटिव्हली घेते सगळेच नाही घेऊ शकत. डिपेंड करतं. ह्याच्यामध्ये पण एक मेंटल सिच्युएशन आहे की काय काय जण असतात ना, ते ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये असतात की त्यांनी कधी डीम किंवा लो फेज बघितलेली नसते. आणि त्यांना अचानक त्यांच्या आयुष्यात जेव्हा लो फेज येते ना, त्यावेळेला तेव्हा लाईक क्या हो रहा है यार, हे काय होतंय माझ्या. पण एक आहे ना, कमेंट करताना पण एक मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा कधी कधी लोक विसरतात. अनेक समोरच्याला कसं फील होईल, समोरच्याला कसं वाटेल हे नाही विचार. तर आर्या, जसं काय आता आम्ही ट्रोलिंगबद्दल बोललो, तर तसंच आता तू व्हिडिओ शूट करतेस सोशल मीडियावर, तर ते शूट करताना तुला काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात? प्रॉब्लेम्स पहिली गोष्ट तर म्हणजे स्टार्टिंगला काय व्हायचं, मला लोक बघतायत मी नाही करणार. ते झालं. त्याच्यानंतर मग शूटिंगला मी आधी कसं सेल्फीने करायचं बऱ्यापैकी. तर मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा असं समोरून जेव्हा फोन पकडायचं असायचं तेव्हा मग मी स्टँड्स यूज करायचे. पण मला समजायचं नाही की मी कशी दिसते. सेल्फीने जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला काय होतं, आपण कॅमेरामध्ये बघत नाही, आपण स्क्रीनमध्ये बघतो, स्वतःला स्क्रीनमध्ये बघतो आपण कसे दिसतोय. पण कॅमेरा राहिला इकडे, म्हणजे आपण कॅमेऱ्यात दिसताना जेव्हा बघतो ना व्हिडिओ त्यावेळेला दिसतं की आपण इकडे बघतोय. ह्या गोष्टी होत्या छोट्या छोट्या. तर मग ते थोडंसं प्रॉब्लेम व्हायचं. मग नंतर साहिल असायचा सोबत, मग तो शूट करतो. आता बऱ्यापैकी तोच शूट करतो. पण म्हणजे साहिल पण आहे बॅक कॅमेराला ना, ह्याचंच नाव साहिल आहे ना, आमचं पण आता तो शूट करतोय. तो त्याने खूप म्हणजे कॅमेरा हँडलिंग त्याने खूप सांभाळलं. म्हणजे मला आता जेवढे मी समोर आता विदाऊट सेल्फीचे शूट्स आहेत सगळे, तो सगळे हँडल करतो. म्हणजे मला असं नसतं की आता मी कॅमेऱ्याच्या पाठी कशी दिसत असेल. म्हणजे थोडंसं क्रेडिट त्याला पण जातं. खूप सारं आहे ऍक्च्युली. मस्त शूट करतो. म्हणजे व्हिडिओज आम्ही पण बघतो, मस्त असतात. म्हणजे परफेक्ट लाईट वगैरे सगळं. आता पण तो आमचा पण शूट करताना बरोबर बघतोय सगळं लाईट आहे की नाही वगैरे, असे बसा तसे बसा. मस्त खूप असतं याच्यावरती डिटेलिंग. त्याचं एकच असतं की काहीही होऊ दे, काहीही होऊ, म्हणजे तू काही बोल तिथे, पण तू ह्या गोष्टींमध्ये चुकली नाही पाहिजे. असे सपोर्ट करणारे कमी असतात प्रचंड. त्याने खूपशा गोष्टी माझ्यासाठी ऍडजस्ट पण केलेल्या आहेत, माझ्या शूटसाठी वगैरे, जॉब पासून सगळं ऍडजस्ट केलेलं आहे. आणि कॉम्प्रोमाइजेस, ऍडजस्ट म्हणण्यापेक्षा कॉम्प्रोमाइजेस पण तेवढे जास्त केलेले आहेत सगळ्याच बाबतीत. लाईक फ्रेंड्स, फॅमिलीज, पर्सनल लाईफ, ह्या सगळ्याच्या बाबतीत त्याने खूप कॉम्प्रोमाइज केलेलं आहे फक्त माझ्या शूटसाठी. सो मी तर बोलीन थँक्यू बोल त्याला. थँक्यू सो मच. काश आम्ही असं शूट करून दाखवू शकतो त्याचं रिॲक्शन. तो म्हणजे तसा खूप, तो माझ्यापेक्षा जास्त आहे ना आमच्या दोघांमध्ये कॅमेरा शायनेस त्याला आहे. कारण तो आहे ना पहिले स्टार्टिंगचे 7-8 ॲडव्हर्टाईज, आर्या मी नाही, लोक इकडे खूप आहेत, मी नाही, मला नाही करायचं. लिटरली तो शूट सोडून पळालेला आहे. आणि मी निर्लज्जासारखी तिकडे उभं राहून, तू आता येतोयस की नाही, फक्त तू बोल, तू येतोयस की नाही, पुढचं मी बघतो. ठीक आहे, मला नाही बोलायचं. सो झालं, 5 मिनिटं गेली, आला, शूट केलं, लोक जायची वाट वगैरे, शूट केलं, संपलं, विषय झाला असं. पण थोडेसे प्रॉब्लेम्स, लाईक सगळ्यात मेन प्रॉब्लेम कुठे आला, शिफ्टिंग जे असतं ना, की
एक जेव्हा अपडेट होतो, गोष्टी अपडेट होतात, तर त्यावेळेला शिफ्टिंग करताना थोडासा प्रॉब्लेम आला अपडेट घेताना. बिकॉज आता किती पण म्हण, मी 23 आहे, पण माझ्यापेक्षा ऍडव्हान्स 15 वर्षांची मुलं आहेत. एक्झॅक्टली राईट. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या घेताना बाबा जेनझी त्यांना आपल्यापेक्षा खूप काही माहिती आहे, खूप काही. म्हणजे आपल्याला फक्त पाण्याचा ग्लास माहिती आहे, ते लोक सांगतील ही काच कसली आहे, कशाने बनवले, पाणी कुठून आलं, सगळं सांगतील. म्हणजे खूप खूप फॉरवर्डेड आहेत. आणि ती ऍक्च्युली कधी कधी वाटतं चांगलं आहे, कधी कधी शॉक बसतो बाबा एवढं. आता माझी लहान मुलगी आहे, तिला सगळं काही माहिती आहे. म्हणजे ती आमच्यापेक्षा खूप काही सारे ब्लॉग्स बघत असते. तर तिला आम्ही एकदा गेलेलो दुबईमध्ये, मॉलमध्ये गेलेलो, ते पेपर सोप्स असतात, पेपर सोप्स असतात, आणि आम्हाला माहिती नाही पेपर सोप्स तेव्हा. आणि ही पळत गेली तिथे, मम्मा मम्मा ये देखो ये आयत को चाहिए. मी सांगितलं काय चाहिए, इसका क्या करोगे, पेपर सोप है, इसको देखने का बाद आयत खुश हो जाएगी. म्हणजे तिची मोठी बहीण आहे ना, ती खुश होईल, तिला ते सगळं म्हणजे ती नवीन नवीन गोष्टी तिला खूप जमवायची ती आहे. तर ती एकदम, आम्ही सांगितलं हिला कसं समजलं, आम्हाला नाही दिसत. हिने जाऊन ते काढून आणलं, आणि तो लिटरली तो शॉपवाला पण एकदम चकित होता की ही एवढीशी मुलगी, हिला कसं सगळं माहित. ती लिटरली आता खूप लहान आहे ती. आणि मला कधी कधी विचार येतो की आपले आई बाबा म्हातारे झाले 50-1 वर्षाच्या टाइमला, आणि आपण ह्या मुलांच्या वाईज म्हातारे होणार आहे ना, ते 30-35-40 ह्याच एजला होणार. ऍक्च्युली राईट. त्यावेळेला ते लोक, अरे यार मम्मी तुला हे समजत नाही काय, तू आता हे जे आपण त्यांना 50व्या वर्ष होतो, मम्मी यार हे समजत नाही, तुला समजत नाही, हे असं असतं. ते लोक आपल्याला आत्ताच बोलणार तुला नाही समजत. ऍक्च्युली हे बाबा ती मला बोलली ऍक्च्युअल मध्ये, मम्मी तुला माहिती नाही पॉडकास्ट वेस्ट नाही जाएगा. आर्या, तुझं म्हणजे स्क्रीनवरील व्यक्तिमत्व तर सगळ्यांना माहीतच आहे, म्हणजे ऑनलाईन व्यक्तिमत्व. तर आम्हाला सगळ्यांना तू सांग की तुझं ऑनलाईन व्यक्तिमत्व सोडून तुझं म्हणजे नॉर्मल घरातलं व्यक्तिमत्व, तुझं नॉर्मल ऑनलाईन व्यतिरिक्त तुझं व्यक्तिमत्व, त्यात काय फरक आहे? मी प्रचंड आळशी आहे खूप. जर मला एखाद्याने सांगितलं हे ग्लास उचलून तिकडे ठेव, अशी मी पण मी लिटरली लाईक, म्हणजे मी माझ्या नजरेने ते ग्लास उचलायचा प्रचंड प्रयत्न करेन. अशी सेम मी पण होती, सेम डिट्टो मी पण सेम होते, सेम. पण त्याचं असं होतं की नाही यार, म्हणजे एवढा आळस करू नये असं एका मुमेंटला जाऊन मला वाटतं. आणि मी उठतच असते तेवढ्यात मला मम्मी येते, हा तेवढंच करा, तुम्हाला काही होणारच नाही, आणि ती ग्लास उचलून ठेवते, सगळी कामं मीच करू. अरे मी उठत होते यार 1-1.5 तासानंतर, तर नाही आत्ताच उठ. दुसरं एक मी बोलेन की मी जेवढी, म्हणजे मी आहे स्ट्रॉंग, म्हणजे आहे, मी प्रचंड स्ट्रॉंग आहे. लहानपणीपासून गोष्टी तशा घडलेल्या आहेत, तेवढं स्ट्रॉंग राहणं बनताय. बट डीप इनसाइड त्या गोष्टींचा फरक कुठेतरी आपल्यावरती पडतो. तर मी तेवढं मला वाईट पण लगेच वाटतं. असं नाही आहे की मी बाबा पूर्ण दिसते इंस्टाग्राममध्ये दगड आहे, तर नाही आहे, आय एम नॉट द स्ट्रॉंग. मला वाईट वाटतं, एक वाटतं की बाबा हां असं नाही झालं पाहिजे होतं असं वगैरे. ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे स्त्रियांना बऱ्याचदा वाटतात. पण मी म्हणेन की जेवढं पुरुषाला वाईट वाटू शकतं तेवढा तरी मला वाटत नाही. मी म्हणजे आता मी माझं स्त्रियांबद्दल बोलते, बट मी आजपर्यंत बोलले की पुरुष जेवढा हळवा असतो तेवढा स्त्रिया असू शकत नाही. आहे ऍक्च्युली ही गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की सगळेच असतात, काय जण असतात नालायक, त्याबद्दल मी बोल पण असतात बरेचसे लोक आहेत जे हळवे आहेत. मग तशी मी कुठेतरी माझी हळवी बाजू आहे जी माझ्या बाबांकडे आहे, आईकडे आहे, माझ्या बहिणीकडे आहे, म्हणजे माझ्या फ्रेंड्स आहेत साहिलकडे आहे, किंवा माझे बाकी जे फ्रेंड्स आहेत त्याच्याकडे सुद्धा आहे हळवी बाजू. किंवा म्हणजे तेच लोक मला ऍक्च्युअली ओळखतात असं. म्हणजे आता मी इंस्टाग्रामवरती एक आहे आणि लाईफमध्ये एक आहे माझ्या, असं नाही आहे. दोन्ही गोष्टी सिमिट आहेत. मी इथे पण उद्धट आहे, तिथे पण उद्धट आहे. इथे पण मी जे आहे ते सरळ बोलणार, दोन्ही फिल्टर्स वगैरे नाही. जी व्यक्ती जर कॅमेराला फिल्टर न लावू शकत तर साहजिक आहे ती मला आयुष्याला काय लावणार. पण आहे म्हणजे मला वाटतं बऱ्याचदा की मी सिमिलरिटीज आहेत.
मग त्या दिसतात समोरासमोर की बाबा मी जे आहे ते बोलून टाकते, जे आहे ते समोर आहे. एखादी गोष्ट घडली बाबा, एखादा मुद्दा जर रत्नागिरीत चालतोय तर त्याच्याबद्दल मला नागरिक म्हणून बोलणं गरजेचं आहे, जर ते मला पर्सनली पण वाटतं आणि सोशली पण वाटतं. तर कुठेतरी मी सिमिलर आहे, काही गोष्टींमध्ये डिफरंट आहे. की मला जर आपण सोशल मीडियावरती एखाद्या गोष्टीची, आता लोकांना दिसतं नाही या सोशल मीडिया यूज करतात, हे कायच करत असतील, मोबाईलवरतीच बसत असतील, असं नाही आहे. मला बुक्स वाचायला सुद्धा आवडतं. म्हणजे ह्या पण गोष्टी ज्या दिसत नाहीत सोशल मीडियावर. किंवा असं आहे युजली की यूट्यूबवरती म्हणजे अनेकदा लोक आपण एखाद्या रोस्टिंग चॅनलमध्ये बघतो की हे इंस्टाग्रामवाली आहे तर ही ॲक्टिंगशी काय संबंध वगैरे. सो माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी ॲक्टिंग करते, मी नाटकाचे शोज वगैरे करते. सो असं नाही आहे की बाबा इंस्टाग्राममध्ये रील्स बनवले म्हणून मी ॲक्टर झाले, असं नाही आहे. मी पर्सनली मी ॲक्च्युअलमध्ये इन्फ्लुएन्सर नंतर आहे, मी ॲक्टर आली. सो ते छान ॲक्टर आहेस. मी असं बोलेन की मी छान ॲक्टर आहे काय. कधी कधी माझ्या मनाला खूप गोष्टी लागलेल्या असतात, लाईक हा बोल तू बोल, मला आतून असं रडायला येत असतं यार जाम गिळते. असं आहे ते कॅरेक्टर असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. तुझंही असेल काही ना काहीतरी इमोशनल गोष्टी असतात पाठी, आणि बायकांचंही असतं की आपण किती पण मनाला लागलेलं असेल आपल्याला जाऊन ते दाखवायचंच नाही. कारण आपले तुझं तर तू बघतच असशील आता तुझ्या लाईफमध्ये मुली झाल्यानंतरचे चेंजेस. आधी तू बाबा बिंदास असशील, पण आता तुला जर काय हर्ट झालं तर तू डिरेक्टली रडू पण नाही शकत, तुझं मुली आपल्याकडे बघतात. राईट राईट. सो या गोष्टी आहेत. तसंच आहे की काही काही मुली माझ्याकडे बघतात, त्याच्यामुळे मी सोशल मीडियावरती रडू शकत नाही. कारण त्या लोकांना मी सांगतो बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग. मी एक सांगते बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग, आणि माझ्या डोळ्यात मग पाणी सूट होणार नाही. आता ते असं झालं, लडके नाही रोते, आता लडकिया नाही रोते, अब लडकिया भी नाही रोती. पण वाटतं वाईट, सगळ्यांनाच वाटतं. सो कुठे आणि असं वाईट वाटावं. तर आर्या, माझं पुढचं क्वेश्चन आहे तुझ्यासाठी, म्हणजे तुझ्या आयुष्यातील स्वप्न काय आहे, तुला पुढे काय करायचं आहे? ओके, माझ्या आयुष्यातलं स्वप्न, आता बरीचशी स्वप्न असतात. आपण लहानपणी युजली बोलतो मी सायंटिस्ट होणार, मी डॉक्टर होणार. तर माझं लहानपणीपासूनचं असं स्वप्न जर एखादं असेल तर ते असं आहे की मला माझ्या फॅमिलीमध्ये असं कधीच नको आहे की माझी मम्मी बोलेल मला हे हवं आहे आणि ती विचार करत राहील. राईट. तिला असं वाटलं म्हणजे आर्या हे हवंय, हे तू दे, हे तू दे. आणि आता हळूहळू ती ते करते. पण त्यांचं असतं हा की बाबा नाही, त्या शेवटपर्यंत विचार करतात की घ्यायचं नाही नाही, हे सगळ्या मम्मी त्यांच्या समोर 1 करोड आणून दे, तरी पण विचार कर, तुला देताना 20 रुपये देणार, ह्याच्यात तू जाऊन खाऊन ये. तर एक ती गोष्ट आहे जी मला चेंज करायची आहे की मला त्यांच्यासाठी खूपशा गोष्टी करायच्यात. म्हणजे आई बाबांसाठी तर सगळ्यांना करायचं असतं, पण मला माझ्या बहिणीसाठी जे जे करायचं आहे ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे मला असं असतं ना बाबा मोठी बहीण आहे तिने केलं पाहिजे, नाही नाही नाही, मी लहान बहीण आहे मी केलं पाहिजे. तर बहिणीसाठी आहे. आणि पर्सनली जर म्हणीन मला जर काय व्हायचं असेल आयुष्यात तर मला खूप चांगली नाट्य अभिनेत्री व्हायचं आहे. होशील असं नाही, मला फिल्ममध्ये वगैरे जाण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. मला स्टेज आर्टिस्ट व्हायचं आहे आणि जे मी आहे ऑलरेडी, पण मला त्याच्यामध्ये खूप साऱ्या डेव्हलपमेंट्स हव्या आहेत, चेंजेस हवे आहेत. आणि जर सामाजिकदृष्ट्या जर माझं स्वप्न काही असेल तर हे आहे की मुलींना एवढं स्ट्रॉंग बनवायचं, मुलींच्या मध्ये एवढे काही बदल आणायचे की त्यांना कधी ही गरज नाही पडली पाहिजे की मला कोणाची तरी गरज आहे. एक्झॅक्टली राईट, एक्झॅक्टली. तर ह्या गोष्टी आहेत जी माझं स्वप्न आहे की बाबा निदान रत्नागिरीतल्या मुलींसाठी मला वर्क करायचं आहे. किंवा म्हणजे मला जिथे जिथे मला जाता येईल आणि मला करता येईल की बाबा मी हे लोकांसाठी करू शकते तर मला करायचं आहे. पण एक मी सांगेन, ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स वगैरे काही नाही आहे, मला त्याच्यात नाही उतरायचं. ही बाबा एवढं करते तर याचं काहीतरी असणार वगैरे, तर असं काही नाही आहे. असं ड्रीम्स वगैरे असे काही मोठे नाही आहेत की ते काहीतरी. ह्याच क्वेश्चनला मी असं पुढे मी तुला आणखीन एक क्वेश्चन विचारते की तुझ्या याच आयुष्यात म्हणजे तुला स्ट्रगल म्हणजे तू काहीतरी केलंयस, म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलवर स्ट्रगल केलंयस आणि तुला ते आमच्या ऑडियन्स बरोबर शेअर करायचं असेल तर करू शकतेस? शुअर. म्हणजे युजली आपण म्हणजे मी ह्या गोष्टींबद्दल पुरेसं कधी बोलत नाही, म्हणजे तेवढं मला बोलता येत नाही त्या गोष्टींवरती, ठीक आहे. पण आज मी सांगते
तर म्हणजे खूप फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की माझे बाबा 2007ला आजारी पडले. पॅनक्रियास डिसीज होतं त्यांना, तर ते आजारी पडले आणि तेव्हापासून ते घरीच असतात. तर त्याच्यानंतर आईने जॉब वगैरे केला. आई कामाला जायची एका घरात, तिथे भांडी वगैरे सगळं करायची आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्ड म्हणून MIDC मध्ये आपल्या एका कंपनीमध्ये सुद्धा ती होती. तर ते मी बघत आलेलो आणि मी प्रचंड हुशार होते. म्हणजे स्कॉलरशिप्स वगैरे अक्षरशः माझ्याकडे 3री पासून ते 10वी पर्यंतच्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्कॉलरशिप्स आहेत. आणि माझं ते होतं की अभ्यास का करायचा आहे, मम्मीला त्या स्कॉलरशिपमधनं मदत मिळते. सो ती एक गोष्ट ते स्ट्रगलमध्ये चाललं. त्यानंतर आहे ना, म्हणजे अनेकशा गोष्टी अशा चेंज होत जातात की जेव्हा बाबा आजारी असतात आपले, ही गोष्ट खूप इम्पॅक्ट करते. कारण आम्ही तिन्ही म्हणजे स्त्रिया घरात, माझी एक बहीण, मी आणि आई. तर तिघींनी करायचं काय. मग हळूहळू मम्मी आशा वगैरे सगळं होती, तर म्हणजे आहे ती आता, तर ती घर अजूनही ती सांभाळते तिच्या ह्याने. परत दिदी थोडंसं कधी ना कधी. मग माझ्याकडे ऑप्शन होता, कला माणसाला मरू देत नाही. कोणतीही कला असेल ती माणसाला मरू देत नाही. आणि माझ्याकडे तर आई बाबांकडनं दोघांकडून पण नाटकाची कला आलेली, डान्सची कला आली होती. सो मी नंतर मग शोज सुरू केले. मग असं होतं, 10वीचे पेपर द्यायचे, शोला जा. 12वीचे पेपर पण सिमिलर मी दिले, सर्व असंच. म्हणजे त्याच्यानंतर पूर्ण रंगमंचाने मला सांभाळून ठेवलं. आणि आत्ता असं आहे की ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी 70% इन्कम माझं पूर्ण स्टेजवरून आहे. आणि कला, सिरियसली कला ही कधीच म्हणजे ती पडूही देणार नाही आपल्याला. फक्त एवढंच की आपले पाय जे आहेत ते जमिनीवरती राहिले पाहिजे. आपला इगो, आपला ॲटिट्यूड हा सगळा आपल्यापुरती ठेवायचा, लोकांपुरती नाही. हे युजली अनेकदा असं होतं की लोकांना वाटतं की मला खूप ॲटिट्यूड आहे, पण ॲक्च्युली कसं असतं की गोष्टी अपडेट होताना आपण बघतोय, समोरच्याला तर दिसतील की नाही याच्यावरती आपण बोलूच शकत नाही. आणि आत्ता म्हणजे आता सिनियर्स जे असतात त्यांना वाटतं ॲटिट्यूड आहे, तर ॲटिट्यूड ही गोष्ट वेगळी राहिली. पण तुम्ही नवीन शिकायला बघत नाही आहे, मी तुम्हाला शिकवत नाही आहे. मी जे जगात जे चाललं आहे ते तुम्हाला बघा सांगते. मला तुमच्याकडून खूप शिकायचं आहे. ऑलरेडी मला तुमच्याकडनं शिकायचंच प्रचंड आहे, पण कुठेतरी तुम्हाला अपडेट व्हायची गरज आहे, ती करा. म्हणजे ह्या गोष्टींना हिला ॲटिट्यूड आहे नाही आहे. आता मी तुम्हाला कसं सांगू, मी आता आज हिच्याशी पहिल्यांदा मी म्हणजे भेटली आहे ही मला. आम्ही पहिल्यांदा आमचं इंटरॅक्शन झालेलं आहे. बिलकुल जरा इतनी साभी ॲटिट्यूड नाही आहे. अरे कुठे पण नाहीये ॲटिट्यूड घेऊन, मला समजत नाही. आपण मरणार, शेवटी मरणार बाबा. तुम्ही कबरमध्ये जाणार, आम्ही बाबा आम्हाला जाळून घेणार, संपला विषय. कशातही जन्माला या तुम्ही, सगळ्यांना वाटतं. आता आमच्या पर्सनॅलिटीवरून पण लोकांना वाटतं एवढं असं आहे ह्यांचं राहणीमान, तर नाही आमच्या मुलांच्या बाबतीत नाही वाटणार. पण मुलगी एखादी बाबा वरती झाली हिला बाबा ॲटिट्यूड आहे, दुसरं तुम्ही तिच्याबद्दल काही बोलूच शकत नाहीये किंवा तिची दुसरी काही चूक काढू शकत नाही. मग त्याच्या कॅरेक्टर वरती चूक काढायची, ही गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला बाबा भांडायचा मुद्दा संपला. आता समज तू माझ्याशी भांडतेस आणि तुझा मुद्दा संपला भांडायचा, जो ऍक्च्युअल भांडण आहे. आता समज आपल्या फोनवरून भांडण, तो फोनचा मुद्दा तुला समजते, ही बाबा जिंकते त्याच्यामध्ये. मग तू काय करणार, हा तू फोनवरून कोणाकोणाशी बोलतेस ना ते मला चांगलं माहिती आहे. आ गई बाई बात कॅरेक्टर पर, लडकी आहे ना, मुलगी आहे तर कॅरेक्टरवरती बोलून जा. अनेकशा मी आपल्या आजच्या पॉडकास्ट वरून तुझ्या तर अनेकशा गोष्टी अशा क्लिअर होतात. म्हणजे मी हा माझा 8 एपिसोड आहे. मी असं खूप म्हणजे सगळ्यांशी इंटरॅक्ट करते आहे, तर मला सगळ्यांच्या स्टोरी, स्ट्रगल्स, आता हे पण म्हणजे तुझं पण जेव्हा पप्पा एकदा आजारी पडले तर आपल्या लाईफची म्हणजे खरी सुरुवात तेव्हापासून. तो पण जेव्हा पप्पा चांगले असतात ते तोपर्यंत सगळं स्मूथली, सगळं चांगलं, आपण मस्त मजेत सगळं चालत असतं. पण रिअल लाईफ त्याच्यानंतर सुरू होते. मला तर एवढी लहान होते, मी 4.5 वर्षांची होते. म्हणजे ऍक्च्युअली मी बाबांसोबत जे जगायचं असतं ते लाईफ जगायचं. त्याच्यानंतर त्यांना जड वस्तू उचलायच्या नव्हत्या किंवा त्यांना खाली बसायचं नव्हतं, अशा अनेकशा ज्या गोष्टी आल्या. त्याच्यामुळे ते ना मला उचलून घेऊ शकले कधी ना, ते खाली बसून माझ्यासोबत अभ्यास करू शकले ना, मला कुठे बाहेर. म्हणजे ते आता वर्षातून कधीतरी 2-3दा बाहेर जातात, घरात वगैरे ते खूप फिरतात, पण ते कधी जमलंच नाही बाहेर वगैरे जाणं आम्हाला. सो कधी आम्ही एकत्र फिरायला नाही गेलो कुठे.
म्हणजे बेडवर नाही नाही नाही, ते असतात घरात, चालतात फिरतात घरातल्या घरात, ते जास्त कुठे जाऊ शकत नाही. सो ते नाही जमलं कधी पूर्ण. एक जेव्हा मी असं नाही म्हणणार की पिलर आहे, पिलर असतो, पिलर असतो, बाप, पुरुष म्हणण्यापेक्षा बाप. बाप एक्झॅक्टली. म्हणजे अंगावर काटा येतोय माझ्या. माझे पप्पा आता रिसेंटली 1 वर्ष झालं एक्सपायर्ड झाले, पण ते गेले तेव्हापासून आम्हाला खरी व्हॅल्यू अजूनपर्यंत नव्हती, पण रिअली मी सांगते ते गेल्यानंतर आम्हाला कधी बघते ना एखाद्या बाबांना असं अजूनही, म्हणजे एवढे मोठे होऊन पण एखाद्या छोट्या मुलीसोबत बाबा, आय फील जेलस. सेम इयर, आय फील जेलस. इव्हन मी माझे हजबंड माझ्या मुलींना करतात ना, ते बघून पण मला एकदम काश माझे पप्पा असले असतं तर मला पण एवढं केलं असतं. म्हणजे अनेकशा गोष्टी मी मिस केल्यात आयुष्यात ना. सो मी माझ्या पप्पांना घेऊन खूप पॉझिटिव्ह. आता ही बोलली ना पप्पांबद्दल, जेव्हा पप्पांचं टॉपिक कुठेही निघतं ना पॉडकास्ट, तेव्हा मी खूप जास्त इमोशनल होते ना. मी म्हणजे एक जेलसी आहे पप्पांच्या बाबतीत, पण पॉझिटिव्ह मम्मीच्या बाबतीत आहे. काय माझ्या मम्मीला कोण असं हागीत बीत मारेल किंवा हात वगैरे पकडेल मम्मीचा, आणि मम्मी अशी प्रेमाने कोणाला सोनू बाबू केली ना, बाबा माझं असं होतं मी त्याला मारेन. मी दीदीला पण, दीदीची माझी एवढी भांडणं होतं त्या गोष्टीवरून की मम्मी जास्त दीदीचं लाड करते, मी उर्मट आहे. तर ना दीदीला खूप लाड, ती खूप शांत आहे, पूर्ण अपोजिट, खूप शांत. म्हणजे तिच्या तोंडात हो की चू पण येणार. आणि मी घरात गेले की हा धिंगाणा आहे, म्हणजे असं की डीजे पार्टी मध्ये आलोय आपण, असं असतं. आणि त्याच्यामुळे ना मी खूप शिवाय. हे असं एक व्यक्तिमत्व पाहिजे घरी, त्याच्यामुळे थोडं घराचं पण मूड लाईट होतं. नाही आमच्याकडे ना ज्वालामुखी उठतात. मी घरात गेले की सुरुवात, तू काल हे केलेलं, तू हे केलंसच का, तू सकाळी हे करून गेले, सुचवता येत ना तुला, इथपासून सुरुवात होते. पण माझ्या मम्मीच्या बाबतीत जरी आमच्यात भांडणं वगैरे झाली ना, तरी माझ्या मम्मीच्या बाबतीत मी खूप इन्सिक्युअर आहे बाबा, प्रचंड. म्हणजे मला असं वाटतं माझी मम्मी कोणतरी चोरून नाही. जरी मी तिला असं ना बाहेर जरी असले ना कुठे शोजला वगैरे, मी तिला फोन नाही करणार. म्हणजे नाहीच म्हणजे मला असं आठवण येतच ना, तरी मला भीती वाटते मी घरी काही काढ नाही ना करून ठेवलाय, मला शिवा पडतील. पण त्याच्यानंतर मी फोन काय करणार माहितीये, रात्री 8:30-9 वाजता, हा मम्मी कुठे आहेस. मग मम्मी मी माझ्या घरी आहे, तू कुठे आहेस. हा मी शोलाय. हा ये झालं की ये. हा मग काय करताय तुम्ही, जेवलात. हा आम्ही जेवतोस, तुझं बघ काय ते. पण ते असतं ना की मम्मी घरी आले की नाही, आली की नाही, मम्मी घरी आले की नाही, बाकीचं घरी परत घरात गेल्या तुला मम्मी मम्मी मम्मी. ते मम्मी दोघांचं वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये ते दोघी इम्पॉर्टंट आहेत, मेन पिलर्स आहेत. हा जरी इव्हन आता बाबा आजारी असतील आणि जरी ते म्हणजे तेवढी माया काय लाड नाही करू शकत, ते माया खूप करतात. पण त्यांचं पण असं आहे ना की हा बाबा बाई शांत आहे. म्हणजे असं झालं ना की काय मस्करी करायची झाली, मम्मी एवढं असून आहे ना, मी एवढी फ्रँक आहे, माझी अजून पण हिंमत नाही की मम्मीला मी काहीतरी मस्करी करेन. तेच बाबांकडे आम्ही फुल चर्चा वगैरे करत असतो, पण मम्मी कधी वेगळा असतो पप्पांबरोबरचा. स्टिल मी माझ्या मम्मीचा मार खाते अजूनही. मजा पण येते तेवढी. नंतर हे कधी आयुष्यात काय कधी होईल सांगू नाही शकत. सो बाबांमुळे तर ती गोष्ट खूप लवकर समजली. तर आर्या तू काहीतरी इंट्रोड्यूस करणार होतीस तुझं ब्रँड, या तर काय पेज काहीतरी बोललीस. रेट्रोबेला. सो रेट्रोबेला ही अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये युजली बघा, पण म्हणजे त्याचा मेन मोटिव्ह तो नंतर सांगेन, पण बेसिक सांगून ठेवते की आपण ऑनलाईन वेस्टर्न ड्रेसेस किंवा कोणतेही डिझायनर ड्रेसेस ऑर्डर करतो आणि ती ॲक्च्युअल साईज त्यांची वेगळी असते. मग ते आपण आपल्या एक मीडियम बसतोय आपल्याला, बाबा XL L बसतोय वगैरे असं ऑर्डर करतो जेमतेम जवळपास. तर ती जेव्हा ते आपण ऑर्डर करतो ना त्यावेळेला ते जाम विचित्र दिसतात असे त्यांचे हे चेंजेस होतात. तर तुम्ही डिझाईन्स घेऊन या, तुमचं फॅब्रिक घेऊन या आणि आम्ही ते तसंच्या तसं तुम्हाला रिक्रिएट करू. ओके. सो ही एक झाली बेसिक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही आहे की वी टर्न युअर मेमरीज इन टू द मास्टरपीस. म्हणजे तुमच्या जुन्या साड्या ज्या युजली असं असतं ना की आई नाही आहे, तिच्या साड्या उरल्यात पण ती साडी आपण घालत नाही, तर त्याचं काय करायचं. किंवा उरलेल्या मम्मीच्या खूप साऱ्या साड्या, त्यांचं काय करायचं. सो डोंट थ्रो इट.
ते आमच्याकडे घेऊन या आणि आम्ही तुमच्यासाठी ड्रेसेस हे ते म्हणजे हा ते रिसायकलिंग. तर त्या गोष्टीवरती मी जास्त भर दिला की उगाच ते तिकडे राहण्यापेक्षा तुम्ही ते घाला आणि त्यांचं काहीतरी नवीन लुक त्या गोष्टीने द्या. म्हणजे असं नाही की फक्त साड्याच, बाकीचे पण ड्रेसेस वगैरे त्यांना पण काहीतरी मॉडिफाय आपण करू शकतो. मग त्या कोणत्या पण गोष्टी ज्या पॉसिबल होतील त्या आपण नवीन त्यांना रिसायकल करू, त्यांना काहीतरी छान लुक देऊ. वाव. सो दॅट इज अ रेट्रो वेला. रेट्रो ही गोष्ट त्याच्यासाठीच आहे जे जुन्या गोष्टी आहेत. आणि हे तिने आमच्या पॉडकास्टमध्ये रिव्हील केलंय फर्स्ट टाइम. तर नक्की तुला मस्त एकदम प्रोत्साहन. म्हणजे सगळ्यात म्हणजे आता हे सगळे लोक बघतील आता तुला डीएम करतील कधी ओपन होणार की फक्त म्हणजे ड्रेसेस वगैरे अबायाज वगैरे पण तुम्ही करू शकता. अरे वा वा वा. ते पण तुम्ही म्हणजे आम्ही साड्यांपासून ते सुद्धा तुम्हाला त्या ह्याने बनवून देऊ शकतो. तुम्ही डिझाईन्स फक्त घेऊन यायचे आमच्याकडे. कधी तू ओपन करणार? आता ओपनिंग अजून आम्ही रिव्हील केलेली नाहीये. मी पहिल्यांदा कन्सेप्ट रिव्हील करते म्हणजे विचार कर. पण ह्या नेक्स्ट मंथ किंवा ह्या मंथ मध्ये माझं चाललंय की ओपन करायचं. सो ते सर्व परत त्याच्यामध्येच अजून एक टेलरिंग क्लासेस जे तिथे घेतले जातात. ऑल दी बेस्ट. थँक्यू. रेट्रो बेलाला पेज आहे आमचं, त्याला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला पुढे काय 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 अपडेट्स मिळत जातील. आणि ह्याच्याच पुढे मी आता शेवटचा क्वेश्चन आहे तुला, म्हणजे कसं वाटलं तुला आमच्या म्हणजे पॉडकास्टवर येऊन आणि मग काय तू सांगू इच्छितेस आमच्या यूट्यूब फॅमिलीला? ओके. तो मला पहिल्यांदा आल्या म्हणजे एक तर मी इथला ॲम्बियन्स बघितला, दॅट वॉज टू गुड. आणि सेटअप बद्दल बोलेन मी की पॉडकास्टचे असे सेटअप खूप कमी ठिकाणी असतं. सो ते खूप छान वाटलं मला. आणि रत्नागिरीमध्ये तर नाहीच आहे, बऱ्यापैकी नाहीच आहे. म्हणजे पॉडकास्ट हे सुरू करताना पण लोक विचार करतात किती जण येतील काय ते. तो विचार न करता सुरू केलंयस ना, हे बेस्ट आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की म्हणजे मला नाही माहिती मी तुम्हाला काय बोलू, बिकॉज ऑफ मला ॲक्च्युली तुझे व्ह्युअर्स कोणत्या टाईपचे आहेत ते माहिती नाही आहेत. बट मी तुम्हाला एक सांगेन की ही खूप मेहनत करते ह्या गोष्टीसाठी आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो मी म्हणेन की जेवढं तुम्हाला आता असं बघू नका की कोण आलंय, की ह्या गोष्टीने बघा की बाबा आलेली व्यक्ती तुमच्याशी काय काय बोलते आणि त्याच्यातून तुम्ही काय काय घेऊ शकता पॉझिटिव्ह. हां, कसं तिला नाही त्या गोष्टीने काही फायदा होणार नाहीये की आम्ही येऊन तिच्याशी काय बोललो काय नाही. ती आमच्याशी पर्सनली बोलू शकते आणि ती ते समजून घेऊ शकते. पण ती तुमच्याशी शेअर करते याचं रिझन हे आहे की तुम्हाला त्या गोष्टीची माहिती पोहोचावी. सो तुम्ही पॉडकास्ट एक टाइमपास म्हणून बघण्यापेक्षा त्या पॉडकास्टकडे एक चांगल्या दृष्टीने बघा आणि तिला खूप सपोर्ट करा. ॲक्च्युली म्हणजे कॉज ऑफ ती एक मदर आहे आणि तिला 2 मुली आहेत. स्टील ती या गोष्टीसाठी टाइम काढते. सो मी आउट्रो देते ॲक्च्युली. आजमिना डायरीजला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आर्या शेट्टेला इन्स्टावरती फॉलो करा. खूप चांगले ॲक्च्युली युट्यूब टू ओके. नाटकवाल्याची लेख आत्ताच मी चॅनल ओपन केलंय. ओके. मी वळणार नव्हतं याच्याकडे बट हळूहळू म्हटलं ठीक आहे जाऊया. ओके. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. हिचे पण खूप मस्त व्हिडिओज असतात. आणि आज माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे जो मी मराठीमध्ये शूट केलाय. यू आर टू गुड इन मराठी ॲक्च्युली. तर मला पण आज मी खूप म्हणजे नर्वस होते कसं होईल कसं नाही, पण मस्त झालं. आम्हाला खूप मजा आली बोलताना. तर हा पॉडकास्ट आता इथेच आम्ही संपवतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय होप सो तुम्हाला पण मजा आली असेल आमचा हा पॉडकास्ट बघून. तर काही चुकी झाली असतील बोलताना तर माफ करा आणि मिळूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. बाय, लव्ह यू.